सुनंदाबाई वर्गणी मागू माय हे तो पहिलेच नाराज बसले आहे व हो हिला काय वर्गणी माग अजून वर्गणी मागतली तर ते बोलत बसन काऊन एवढी नाराज बसले आहे बाई. चल आपण विचारूनच घेऊ तिला. सुनंदाबाई आम्ही वर्गणीसाठी आलो होतो. आपल्या इथं दुर्गादेवी बसत आहे ना. Oh no! काय हे तर हू नाही करून राहिली आणि चू नाही करून राहिली. खाली मान घालून बसली. वर्गणीचं म्हटलं तर अजूनही खाली मान घातली वाटते तिनं. काय झालं या बाईले? सुनंदाबाई सुनंदाबाई काऊन एवढं नाराज बसले आहे व? काय झालं हो बाई? काय नाही हो बाई अशीच बसली. काही नाही मग तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काऊन दिसून राहिल्या? तुम्ही इथं बसा मग मी सांगतो. चलो बाई काय झालं हो बाई तुले? कायचं टेन्शन आज घेतलं त्या एवढं? हां सांग बाई काय झालं तुले? काऊन एवढ्या टेन्शन मध्ये आहेस तू? एवढ्या नाराज आहे तुम्ही? ओ बाई तुम्ही ज्या पलंगवर बसल्या ना त्या पलंगले माया पोरानं आत्ताच कलर लावला. मलाही माहित नव्हतं. मी बसली तर मी चिपकली. माय हो कपडे खराब झाले वगैरे. बाई हे काय होय बाई? एवढी महागाची हे दारू पितात? सांग बाई. ऐ ऐ इकडे या म्हटलं ना. इकडे या तुम्ही. माझ्यासाठी लवकर चिवडा नाही तर चकना घेऊन या. तुम्हाला सांगतो. लाज वाटते का काही? आणून नाही देत ना तर मीच चालली आता बाहेर. मीच आणतो. ओ इकडे ये ना. इकडे बाहेर हो लोकांना माहित होईल बाहेर तर काही इज्जत राहील. हो हे दारू पिणं का चांगलं आहे का? यानं लिव्हर खराब होते, किडन्या खराब होते. चांगलं आहे का दारू पिणं? आणि का का हो हे दारू पिणं चांगलं नाही आहे. यानं लिव्हर खराब होते, किडन्या खराब होते. मग तुम्हाला एवढं माहित आहे हो मग तुम्ही रोज रोज काऊन ढोसून येता?